बातम्या सविस्तर पाहूया। टॅटू काढणं किंवा गोंदवणं हा अलीकडच्या काळातला प्रचंड ट्रेंडमध्ये असलेला प्रकार। काही हौशी लोक तर संपूर्ण अंगावर टॅटू काढून घेतात। मात्र आता जर तुम्ही टॅटू काढून घेणार असाल तर हा रिपोर्ट नक्की पहा। या रिपोर्टमध्ये आम्ही तुम्हाला कानपूरमध्ये घडलेली एक धक्कादायक घटना दाखवणार आहोत। ती पहा आणि मगच ठरवा की टॅटू काढायचा की नाही, आणि तरीही काढायचा झालाच तर नेमकी कोणती काळजी घ्यावी हेही पहा। टॅटू काढला आणि जीवघेणा संसर्ग झाला। टॅटू काढल्यानंतर थेट HIV पॉझिटिव्ह। कानपूरमध्ये नक्की घडलं तरी काय? कानपूरमध्ये टॅटू काढणं एका महिलेच्या जीवावर बेतलंय। तिनं दिल्लीतील एका टॅटू पार्लरमध्ये टॅटू काढून घेतला। त्यानंतर तिला संसर्ग झाला। ती महिला जननेंद्रियांच्या संसर्गाची तक्रार घेऊन GSVM वैद्यकीय महाविद्यालयात आली होती। तपासणी दरम्यान डॉक्टरांनी HIV आणि हेपॅटायटिस B चाचण्या करायला सांगितल्या आणि त्याचा अहवाल आल्यानंतर तिच्या पायाखालची जमीन सरकली। ती महिला HIV पॉझिटिव्ह असल्याचं निष्पन्न झालं। डॉक्टरांच्या मते टॅटू काढताना वापरलेल्या दूषित सुईमुळे हा संसर्ग झाला असावा। त्या महिलेवर सरकारी रुग्णालयात मोफत ART उपचार सुरू करण्यात आले। कुछ दिनों पहले हमारे हेलट की स्किन ओपीडी में एक महिला जेनाइटल डिजीज के साथ आई थी। उनको योनि में उनको कुछ दाने और छाले बन रहे थे। तो रूटीनली जब भी ऐसे कोई पेशेंट आते हैं तो हम उनमें HIV, हेपेटाइटिस B, हेपेटाइटिस C और VDRL जांच होती है, सिफिलिस की जांच करवाते हैं। तो उसी इस महिला को HIV पॉजिटिव पाया गया। उन्हें जब पूछा गया तो उन्हें कोई ब्लड ट्रांसफ्यूजन की तो नहीं हिस्ट्री थी, हाँ, लेकिन उन्होंने कुछ महीने पहले दिल्ली में जाके टैटू बनवाया था। तो मोस्ट प्रोबेबल कॉज वही टैटू बनने के दौरान ही वो इन्फेक्शन हुआ होगा, ये देखा जा रहा है। संसर्गाची तीव्रता लक्षात घेऊन डॉक्टरांनी त्या महिलेची HIV आणि हेपॅटायटिस B चाचणी केली। टॅटू काढताना वापरलेली दूषित आणि निर्जंतुक न केलेली सुई हे या संसर्गाचं कारण मानलं जात आहे। त्यामुळे डॉक्टरांनी टॅटू काढताना खबरदारी बाळगण्याचं आवाहन केलंय। लोगों से ये अपील करना चाहूंगा कि जब भी आप ये टैटू बनवाते हैं तो कुछ बातों का हमेशा बहुत ध्यान रखें कि आप एक अच्छी जगह से रेप्यूटेड टैटू आर्टिस्ट से ही बनवाएं, और खुद भी ध्यान रखें कि जब नीडल्स वो जो यूज कर रहे हैं वो खुद आपके सामने खोलें और स्टेराइल पैक। सध्या त्या महिलेवर शासकीय स्तरावर ART उपचार सुरू करण्यात आले। हे पूर्णपणे मोफत उपचार आहेत। तथापि या आजारावर कोणताही कायमस्वरूपी इलाज नाही आणि यासाठी आयुष्यभर अत्यंत सावधगिरीनं औषधोपचार घेणं आवश्यक आहे। मात्र टॅटू काढताना हा संसर्ग झाल्यानं चिंता व्यक्त होतीये, कारण अनेक जण ट्रेंड म्हणून तर अनेक समाजांमध्ये गोंदवणं ही एक परंपराच मानली जाते। पण केवळ HIVच नव्हे तर टॅटू काढताना खबरदारी बाळगली नाही तर इतरही अनेक आजार होऊ शकतात। सुई निर्जंतुक नसल्यास बॅक्टेरिया किंवा बुरशीमुळे संसर्ग होऊ शकतो। पू होणं, लालसरपणा, सूज आणि तीव्र वेदना होऊ शकतात। टॅटूच्या शाईमधील लाल, पिवळा, निळा आणि हिरवा या रंगांमुळे त्वचेवर पुरळ उठणं किंवा खाज सुटणं अशा प्रकारची ॲलर्जी येऊ शकते। एकाच सुईचा किंवा दूषित उपकरणांचा वापर केल्यास हेपॅटायटिस B, हेपॅटायटिस C आणि HIVचा धोका वाढतो। काही लोकांच्या त्वचेवर जखम भरून आल्यावर जास्त मांस वाढून टॅटूच्या जागी मोठे आणि जाड चट्टे तयार होतात। शरीराची रोगप्रतिकार शक्ती टॅटूच्या शाईला परका घटक समजून त्याच्या भोवती छोट्या गाठी तयार करते। तर टॅटूच्या शाईमध्ये काही धातूंचे कणही असतात, त्यामुळे भविष्यात MRI स्कॅन करताना संबंधित भागावर जळजळ किंवा सूज येऊ शकते। तसंच टॅटूच्या शाईमध्ये आढळणारे काही रासायनिक घटक आणि अतिनील किरणांचा संपर्क यामुळे त्वचेचा कर्करोग होण्याचा धोका वाढतो। मात्र टॅटू काढायचाच असेल तर या गोष्टी नक्की लक्षात ठेवा। टॅटू नेहमी प्रतिष्ठित, स्वच्छ आणि प्रमाणित ठिकाणाहूनच काढून घ्यावेत। टॅटू कलाकाराने सीलबंद पॅकेजमधून नवीन निर्जंतुक केलेली सुई काढून तुमच्यासमोर वापरावी असा आग्रह धरा। टॅटू काढण्यापूर्वी वापरण्यात येणारे रंग आणि साधनं स्वच्छ असल्याची खात्री करून घ्या। खरं तर गोंदवणं हा अनेक समाजांमध्ये परंपरेचा भाग मानला जातो। मात्र गोंदवताना सामान्यतः बाबळीचा काटा, सुई किंवा इतर टोकदार वस्तू वापरून त्वचा टोचली जाते। रंगासाठी नैसर्गिक शाई, कोळसा किंवा वनस्पतींचे रस वापरले जातात। तर टॅटूमध्ये आधुनिक पद्धत वापरली जाते। पद्धत कोणतीही असो, ती वापरताना खबरदारी घेणं हे मात्र अत्यंत गरजेचं असतं, कारण एक चूक तुम्हाला आयुष्यभरासाठी किंमत मोजायला भाग पाडू शकते। ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी।